राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. शिंदेच्या उमेदवाराला 25 कोटी पोहोचले तर मोदी, शहा, शिंदे, फडणवीसांच्या बॅगा तपासत का? संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल. राज ठाकरेंच्या बोलण्याला राज्य किंमत देत नाही. उद्धव ठाकरेंवर बोलताना राज ठाकरेंनी भान बाळगावं. संजय राऊतांचा राज ठाकरेंना थेट इशारा. मला लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकार पडलं. मला एवढं लाईटली घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं. भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य. वक्तव्यानंतर मात्र लोणीकरांकडून सारवासारव. अकोल्यात प्रचार सभेवेळी नाना पटोलेंची जीभ घसरली. भाजपला श्वान बनवायची वेळ आली म्हणत मोठी टीका. फोटो काढताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ. दानवेंनी लाथ मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गेल्या 5 दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा. आज चंद्रपूर, सोलापूर आणि पुण्यात घेणार जाहीर सभा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. मुंबईत घाटकोपर आणि कांदिवलीमध्ये घेणार जाहीर सभा. संविधानाची मोडतोड काँग्रेसनं केली. स्वार्थासाठी त्यांनी संविधान तोडलं आणि आमच्या नावानं टीका करता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा काँग्रेसवर प्रहार. राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर. बुलढाण्यात राहुल बोद्रेच्या प्रचारासाठी तर गोपालदास अग्रवालांच्या प्रचारार्थ गोंदियात सभा. बुलेटिनची सुरुवात आपण एका राजकीय घडामोडींनी करतोय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांची आज पुणे, सोलापूर आणि चंद्रपुरातल्या चिमूर इथं सभा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये होईल. त्यानंतर दुपारी सोलापूर आणि संध्याकाळी पुण्यामध्ये एसपी कॉलेजच्या प्रांगणामध्ये मैदानामध्ये त्यांची सभा पार पडणार आहे. मोदींच्या सभेवेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपसह महायुतीतील सहभागी मित्र पक्षांकडून केलं जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. विदर्भात चिखली आणि गोंदियात त्यांची सभा पार पडणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची जाहीर सभा होईल. तसंच गोंदिया इथं गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा पार पडेल. सर्कस मैदानावरती होणाऱ्या या सभेसाठी सध्या जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. तर राहुल गांधी यांची सभा पार पडणार आहे. या सभेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. गोंदियामध्ये सभा पार पडेल. या सभेची देखील मोठी तयारी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची ही सभा आहे. चिखली आणि गोंदियामध्ये प्रचार सभा आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक पक्षाचे दिग्गज नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत आहेत. अशातच गोंदिया जिल्ह्यामध्ये आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गोंदियात येत आहेत. गोंदियातील 4ही विधानसभाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं की या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आलेल्या या ठिकाणी लोकांना राहुल गांधी आपल्या मतदान आपल्या उमेदवाराला करण्यात यावा असेही देखील आवाहन करणार आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं की राहुल गांधी विरोधकांवर काय टीका करतात हे आता बघण्यासारखे राहणार आहेत. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. तर अकोला इथल्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. आता भाजपला श्वान बनवायची वेळ आली आहे असं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे.
भाजपवाले स्वतःला देव मानतात, त्यांची मस्ती वाढली आहे. दिल्लीवाले स्वतःला विश्वगुरू मानतात. महाराष्ट्रात फडणवीस स्वतःला देव मानतायत. त्यामुळे त्यांच्या सत्तेचा माज काढण्याची आता वेळ आली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. पूछना चाहता हूं, क्या अकोला जिले के ओबीसी के लोग आप बीजेपी को वोट करोगे जो तुमको कुत्ता बोलते हैं? आप बीजेपी को कुत्ता बनाने का समय आ गया है। बीजेपी को कुत्ता बनाने का समय आ गया है। ये इतनी मस्ती में आ गए कि ये किसी को, अब ये तो भगवान हो गए ना। पहले देवेंद्र जी थे, अभी क्या हो गया, उसने अपना नाम बदल दिया, देवा बहू कर दिया। अब कुछ दिन के बाद बहू हटा देगा तो क्या हो गया? वो स्वयं एक विश्वगुरु है ही, दिल्ली में बैठे, और ये हो गए देवा, अपने आप को भगवान समझते हैं। तर नाना पटोले यांनी भाजपबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. अकोला इथल्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपबाबत वक्तव्य केलंय. आता भाजपला श्वान बनवायची वेळ आली आहे, असं पटोलेंनी म्हटलंय. भाजपवाले स्वतःला देव मानतात, त्यांची मस्ती वाढली आहे. दिल्लीवाले स्वतःला विश्वगुरू मानतात. महाराष्ट्रात फडणवीस स्वतःला देव मानतात, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. त्याचबरोबर सत्तेचा माज भाजपला आहे, त्यांच्या सत्तेचा माज काढण्याची आता वेळ आली आहे, असं देखील वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे. तर आपल्याबरोबर भाजप नेते अनिल बोंडे आहेत. अनिलजी, नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य भाजपबाबत केलंय, तुमची प्रतिक्रिया? खरं म्हणजे काँग्रेसवाल्यांच्या अंगात आहे ना मस्ती ही दाटून भरलेली आहे. भारतीय जनता पक्ष, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांना मानणारे, प्रेम करणारी जनता आहे. पक्ष म्हणून नाही, पण जनता मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांना श्वानाची उपमा देत असेल, कुत्र्याची उपमा देत असेल, तर नाना पटोलेच्या अकलेचं दिवाळं निघालेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण सगळे हिंदू हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे झालेले आहे. आणि सगळ्या हिंदूंना हा नाना पटोले कुत्रा म्हणतोय. खरं म्हणजे यांची लाचारी एवढी आहे की त्या इटलीच्या सोनिया गांधीच्या समोर हे शेपटी हलवतात, हे राहुल गांधीच्या समोर शेपटी हलवतात. आणि म्हणजे काँग्रेसवाल्यांना स्वतःचा कधी स्वाभिमान राहिलेला नाही. परंतु संपूर्ण एवढ्या मोठ्या जनतेला ज्यांनी पुन्हा मोदीजींना सरकारमध्ये बसवलं, त्यांना जर हा श्वान म्हणत असेल तर याच्या अकलेची दिवाळे निघालेले आहे. आणि त्याच्यामुळे जनता त्याला प्रत्युत्तर देणार आहे या निवडणुकीमध्ये. आणि हे भुईसपाट होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जी अनिलजी, तुम्हाला मी थोडं थांबवते. आपल्याबरोबर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. अतुलजी, नाना पटोले यांनी भाजपबाबत वक्तव्य केलेलं आहे, तुमची प्रतिक्रिया? असं आहे की वणीमध्ये 4-5 दिवसापूर्वी सुरेश शाळे म्हणून व्यापारी आघाडीचे बीजेपीचे नेते आहेत, त्यांनी कुणबी समाजाच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट दिलं की कुणबी हे कुत्रे आहेत आणि 500-500 रुपयांनी ते विकल्या जातात. इतकं घाणेरडं, इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बीजेपी राजकारण करतं. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा घात करतात, यांचे नेते कुणब्यांना कुत्रा म्हणतात, 500 रुपयांना विकले जाणारे म्हणतात. कसं सहन करणार आहे लोक? आणि का म्हणून सहन करायचं? जी अतुल, तो कटेंगे म्हणजे असं वाटून हे करायचं, ओबीसींना शिवाय द्यायच्या, मराठ्यांना शिवाय द्यायच्या, फसवणूक करायची, कुत्रा म्हणायचं. हे पाप आहे यांचं. हे विदर्भामध्ये यांनी हे केलं आहे, मराठवाडा विदर्भ दोन्ही भागात. कारण यांना माहिती आहे सोयाबीन, कापूस, संत्रा या तिन्ही शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झालेली आहे. 4,892 MSP असताना केवळ 3200 रुपये शेतकऱ्याला मिळत आहे. कापसाचं उत्पादन पावसामध्ये गेलं, पावसाळ्याच्यात. नंतर जे काही उत्पादन आलं, यांनी 22 लाख बेल्स जे आहे त्या आयात केलेल्या आहे. संत्र्यावर बांगलादेशनी 40% इम्पोर्ट ड्युटी लावली, आयात कर लावला. त्याच्यासोबत त्यावेळेस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली संत्र्याच्या आहे. पूर्ण अमरावतीपासून नागपूरपर्यंत बेल्ट संत्रा शेतकरी आज अडचणीमध्ये आहे. हे सगळ्या गोष्टी विरोधात करून, बहुजन समाजाच्या विरोधामध्ये उभं राहून हे लोक असं सांगतात आहे. जी
अतुलजी, आपल्याबरोबर अनिल बोंडे देखील आहेत. अनिलजी, तुम्ही अतुल जींची प्रतिक्रिया ऐकलेली आहे, तुमची यावरची प्रतिक्रिया. अतुल लोंढे सारख्या सामान्य माणसाला, गुणवान माणसाला सुद्धा काँग्रेसने डावललेलं आहे. आणि यांना कसं आहे, हिंदू मधल्या जाती जातीमध्ये भांडणं लावण्याकरता असे कोणी व्यापारी आघाडीचे सोडतील, कोणी सोडतील. खरं जर पाहिलं तर यांनी फक्त परंपरागत उच्च जे लोक आहेत, प्रस्थापित लोक आहे, यांना उभं केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची, हे काय सोयाबीनची गोष्ट सांगतात, अरे सोयाबीनसाठी 5,000 रुपयाचं अनुदान भाव कमी होते म्हणून हे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. आणि आता ही 6,000ची गॅरंटी दिलेली आहे. सगळे केंद्र सुरू झालेले आहे, कापसाचे केंद्र सुरू होतात आहे सगळं CCI कडून. आणि संत्र्याच्या साठी अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. 5,000 रुपये सोयाबीनचे मिळाले आहे. नुकसान भरपाई यांनी 6,400 पेक्षा कधी जास्त दिली नव्हती. आज 36,000पर्यंतची नुकसान भरपाई मिळते आणि ती 3-3 हेक्टर पर्यंत मिळते. यांच्या पापामुळं विदर्भातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या होत्या. अतुल लोंढे कसं विसरतो? विसरतात. आणि त्याच्यामुळं सगळ्या ओबीसीला वाटते एकमेव ओबीसीला सीटा देणारा, ओबीसीला आमदार बनवणारा, सामान्य घरातल्या लोकांना उमेदवारी देणारा आणि आमदार बनवणारा भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून बहुजन समाज, सगळा बहुजन समाज यांचं काम फक्त दाढ्या कुरवाळण्याचं आहे. आताही जेवढे काँग्रेसचे उमेदवार आहे ते फक्त एकच काम करतात, इकडे लक्ष देत नाही, पण तिकडे मस्जिदीमध्ये जाऊन फतवा केव्हा निघतो याच्यासाठी आता त्यांनी श्वानाची उपमा दिली म्हणून तिथं शेपटी हलवत उभे राहतात. मला आणि बोलायचं आहे. त्याच्यामुळे स्वतः आत्मपरीक्षण करा अतुलजी. जी, अतुल लोंढे पण आहेत. अतुलजी. नाही, मला असं आहे की मला तिकीट मिळाली नाही किंवा मला उमेदवारी मिळाली नाही हा माझा विषयच नाही आहे. माझा विषय ज्या विचारधारेने या देशाचं नुकसान केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं नुकसान केलेलं आहे, ते नुकसान वाचवणं देश माझ्यासाठी प्रथम आहे, मी स्वतः नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काल पाशा पटेलही माझ्यासोबत तुमच्या टीव्हीवर होते. पाशा पटेलांशी चर्चा झाल्यानंतर पाशा पटेल कार्यक्रमामध्ये गेले हिंगोलीच्या. काय झालं तिथे? हे जर एवढी भरपाई दिली म्हणतात, त्यांना उभं का करत नाही आहे? फोर्स 1ची सिक्युरिटी का घ्यावं लागत आहे? फक्त घोषणा करायच्या, लोकांपर्यंत काही पोहोचू द्यायचं नाही. यांनी 2013 मध्ये काढली होती यात्रा देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेलांनी. पायदळ चाललेले होते लातूरपासून औरंगाबाद पर्यंत. आणि तेव्हा यांनी सांगितलं होतं की 7,000 रुपये सोयाबीनला भाव, 9,000 रुपये कापसाला भाव, अशा काही मागण्या केलेल्या होत्या. आज 2024 आहे. सातत्यानं केंद्रामध्ये यांचं सरकार आहे, राज्यामध्ये यांचं सरकार आहे. लिहून देतात की आम्ही MSP देऊ शकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देतात. 2017 मध्ये सांगतात की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल. शेतकऱ्याच्या सर्वात जास्त रोजच्या 7 आत्महत्या विदर्भामध्ये, रोजच्या 7 आत्महत्या. अरे कुठून होत आहे? हे काय आहे? हे सातत्याने जे आहे ते फसवणूक शेतकऱ्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे यांना फोर्समॅनची सिक्युरिटी घ्यावी लागते. लोकांमध्ये सामान्यपणे जाऊ शकत नाही हे लोक. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढवलेली आहे. सगळे उद्योग त्या गुजरातमध्ये घेऊन जाऊन, नोकऱ्या गुजरातमध्ये घेऊन जाऊन सगळे ड्रग्ज पूर्ण महाराष्ट्रात पसरवलेले आहे. आणि ड्रग ऍडिक्टच्या पाठीशी उभे राहतात. हे ड्रग जो पसरवतो ड्रग पेडलरच्या पाठीशी उभे राहतात. हे ससूनमध्ये आपण पाहिलेलं आहे काय झालेलं आहे. त्यामुळे एवढं मोठं महाराष्ट्राचं नुकसान होत असताना व्यक्तिगत बघत बसायचं आम्हाला तिकीट मिळाली नाही, हे या एवढ्या खालच्या स्तरावरचा विचार अतुल लोंढे करत नाही. अनिलजी. IAS ची पात्रता असलेल्या अतुल लोंढेंना मी सांगू इच्छितो की काँग्रेसने 1947 सालापासून शेतकऱ्याच्या खिशात कधी पैसे दिले का? आज अर्धा एकर जमीन जरी असेल ना, त्याला 12,000 रुपये त्याच्या खात्यात येतात आहे. त्याच्या पत्नीला 1,500 रुपये महिना येतोय. आता तो 2,100 रुपये होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की केंद्र कधी सुरू होत नव्हते, मारामाऱ्या होत होत्या, खत कधी शेतकऱ्याला भेटत नव्हतं. पण आता या सगळ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आणि देवेंद्रजीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठं खताच्या रांगा लागल्या का? कुठं खतासाठी मारामारी झाली का? यांचं तर आयुष्य पूर्ण काळा बाजार करण्यात गेलं. आणि म्हणून हे तर सोडा, फोर्स 1ची सिक्युरिटी उद्धव ठाकरेच्या खुर्च्या खाली राहतात. बडनेरामध्ये लोक नव्हते, उद्धव ठाकरेच्या तुमच्या महुयाचे घटक आहे. आणि त्याच्यामुळे आता तरी आत्मपरीक्षण करा. आता तुमचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे महाविकास आघाडीचं. 23 तारखेला तुम्हाला झोपावं लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जी, अनिलजी, अतुलजी, तुमच्या दोघांचेही मुद्दे समजलेले आहेत. धन्यवाद तुम्ही यावर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. यानंतरची राजकीय घडामोडी